आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में विश्व दिव्यांग दिवस का प्रेरणादायी आयोजन, जहां विशेष बच्चों की प्रतिभा ने पूरे सभागार को तालियों से गूंजा दिया। जिला प्रशासन ने उनके सर्वांगीण विकास का भरोसा दिलाया। इन बच्चों की कला, आत्मविश्वास और जज्बा हमें बताता है, सक्षम वही है जो अवसर पाए। देखते रहें और ऐसे प्रेरक आयोजनों को आगे बढ़ाने में अपना सहयोग दें। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। नमस्कार उपस्थित रसिको, स्वागतम 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 सुस्वागतम। ठाणे महानगरपालिका जागतिक दिव्यांग दिन हा कार्यक्रम आज आपण इथे साजरा करतो। हा कार्यक्रम दिव्यांग कला केंद्र आणि ठाणे महानगरपालिका संचलित त्याचप्रमाणे धर्मवीर मान्य आनंद दिघे यांची जिद्द शाळा या अधिकारी आणि नेहमी प्रसन्न असा चेहरा श्रीकृष्ण पांचाळ सर, ठाणे महानगरपालिकेचे धडाडीचे उपायुक्त उमेशजी बिरारी साहेब, अनघा कदम मॅडम, शाळा हे विसरू शकत नाही कोणी, बरोबर की नाही? खूप मोठं काम त्याच्या मुख्याध्यापिका अर्चना शेट्टे मॅडम आणि अर्थातच हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी केला जातोय ती सर्व समोर बसलेली आणि बॅकस्टेजला असलेली मंडळी। दिव्यांग दिन साजरा करत असताना नेहमीच दरवर्षी ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेतलेला आहे। मग दिव्यांगांच्यासाठी अनेक दिव्यांग मुलं आज परफॉर्म करणारे सर्व कलाकार प्रास्ताविकमध्ये आणि आता किरणजी यांनी सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर त्या मुलांना जर आपण लहान तसं वातावरण जर व्यवस्थित दिलं तर त्याच्यामध्ये त्यांची मानसिक, शारीरिक, सामाजिक विकास हा समाजानुसार त्याच्यामध्ये होऊ शकतो। माझं शिक्षण MBBS झालेलं आहे आणि अनेक केसेसमध्ये मी बघितलं की आपलं कोविडमध्ये तर मला वाटतं सगळ्यात जास्त त्रास म्हणा किंवा नुकसान हे दिव्यांग लोकांचं झालं। त्याच पद्धतीनं जे बालक होते ज्याच्यामध्ये दिव्यांगाची जी लक्षणं असतील किंवा कारण सगळे या क्षेत्रामध्ये इथं काम करणारे इथे एकत्र जमलेले आहेत, तर जर आपण 3 वर्षाच्या आत जर त्याचा हिअरिंग लॉस करेक्ट केला तर त्याची स्पीच जी असते तर ती बरोबर होते। 3 वर्षाच्या पुढे जर जागतिक दिनाच्या दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता। विविध संस्था, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे, दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत। त्याच पद्धतीनं विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येतात तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले। अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो। मानवाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळा आणि त्याच पद्धतीने काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल, इतर महापालिका, नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच पद्धतीनं त्यांना लहानपणापासून एक कला गुणांचा त्यांचा जोपासणे, त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं आज दर्शवली। खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे आणि ते आपल्याला जिल्ह्यामध्ये आणखीन कसे चांगल्या पद्धतीने थोडाफार हातभार काही सर्वजण एकत्र येऊन काही करता येईल या पद्धतीने ती आज इथे चर्चा झाली आणि येत्या वर्षामध्ये आम्ही तो निर्धार केलेला आहे की यामध्ये आणखीन काम वाढवण्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये काम करावे।